या आपण वल्हांडण मार्ग आणि सत्य आहे या शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. जर परमेश्वराने वल्हांडणाचे सत्य आपल्याला दिले नसते तर पृथ्वीवर त्यांना ओळखण्याचा आपल्यासाठी काही मार्ग असता का? परमेश्वर आपल्यासारखेच देहात आल्यामुळे त्यांना ओळखणे कठीण झाले असते. जर आपण परमेश्वराला ओळखू शकलो नाही तर पिता परमेश्वराला ओळखू शकणार नाही आणि स्वाभाविकपणे माता परमेश्वरालाही ओळखू शकणार नाही. आपण स्वर्गीय संतान आहोत हे न जाणता पृथ्वीवर आपल्याला दिलेला सर्व वेळ आपण वाया घालवला असता. आपण कोणतीही आशा किंवा आनंदाशिवाय दयनीय जीवन जगलो असतो आणि केवळ मृत्यूच्या मार्गावर चाललो असतो. परंतु आपल्यावर आणि आपल्या नशिबावर दया करून परमेश्वराने मानवजातीला वल्हांडण नावाचा पवित्र आणि मौल्यवान सण दिला. जगातील चित्रकार, कवी आणि संगीतकारांनी सुद्धा परमेश्वराने पृथ्वीवर केलेल्या महान कार्यांचा गौरव व प्रशंसा केली आहे. येशू ख्रिस्ताच्या काळात छायाचित्रे घेणे शक्य नसल्याने कलाकारांनी चित्रांद्वारे परमेश्वराच्या कार्यांचे चित्रण केले. मला विश्वास आहे की शेवटले भोजन नावाची ही प्रसिद्ध कलाकृती सर्वांना माहीत असेल. असे कोणी आहे का ज्याला ते चित्र माहीत नाही? सत्य प्राप्त होण्यापूर्वी सुद्धा तुम्हाला शेवटले भोजन माहीत नव्हते का? कलाकाराने येशूंना वल्हांडण पाळताना चित्रित केले असले तरी तो काय चित्रित करत आहे हे त्याला स्वतःला माहीत नव्हते आणि त्याने त्याला केवळ शेवटले भोजन असे नाव दिले. त्याचप्रमाणे जगातील लोकांना सत्य माहीत नाही. जर संतांनी हे दृश्य रंगवले असते तर या चित्राचे शीर्षक काय असते? तो नवीन कराराचा वल्हांड नाही का? येशूच्या जीवनातील सर्वात मौल्यवान क्षण लोकांनी नेहमी लक्षात ठेवावा यासाठी कलाकाराने ते रेखाटले. मात्र त्यातील सत्य न जाणता त्याने केवळ ते दृश्य रंगवले. पण आपल्याला माहित नाही का की हा दिवस जीवनाचा सण होता. या दिवशी येशूने आपल्याला जीवन आणि तारण देण्यासाठी आणि सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी नवीन कराराच्या वल्हांडाची घोषणा केली नव्हती का? आज या आपण प्रथम योहान अध्याय 14 मधील परमेश्वराच्या वचनांवर नजर टाकूया. अध्याय 14 वचन 6 मध्ये असे लिहिले आहे, येशूने त्याला म्हटले, मार्ग, तो आणखी काय म्हणाला? सत्य, आणखी काय? व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. ही एक महत्वाची शिकवण आणि सत्य आहे ज्याचे आपण रवंथ करण्याप्रमाणे 10 किंवा 100 वेळा मनन केले पाहिजे. येशूने म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. खरं तर येशूने मानवजातीला कोठे घेऊन जाण्यासाठी मार्गची भूमिका बजावली. यावर आपण विचार करणे आवश्यक आहे. येशूला मार्ग ही भूमिका बजावून सर्व मानवजातीला कोठे घेऊन जायचे होते? सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात नेणाऱ्या मार्गाची भूमिका बजावण्यासाठी ख्रिस्त पृथ्वीवर आला व त्याने अनेक उदाहरणे ठेवली. या आपण बायबलद्वारे याची पुष्टी करूया. या आपण योहान अध्याय 13 वचन 15 मधील शिकवण पाहूया. कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. केवळ बायबलमध्ये अशा शिकवणी आहेत हे दाखवण्यासाठी येशूने उदाहरणे ठेवली नाहीत. खरे तर त्यांच्या उदाहरणानुसार आपण काय केले पाहिजे? त्यांनी आधी केले म्हणजे आपण त्यांच्या उदाहरणांचे पालन करून तसेच करावे. मी तुम्हाला पूर्वी एक गोष्ट सांगितली होती. एके दिवशी एका माणसाने पक्षाच्या पिल्लाला पकडून पिंजऱ्यात ठेवले.
त्या पिल्लाला पिंजऱ्यातून उडण्याची मनापासून इच्छा होती, पण सुटण्याचा कोणताही मार्ग नव्हता. 하나도 참 간절했는데 나갈 방법이 없었습니다. पिल्लाला नेल्यामुळे माता पक्षी दुःखाने रडत व पिंजऱ्याभोवती उडत होती आणि काही खाऊ शकली नाही. 울어대면서 그 새장 주위를 털 배회를 했습니다. 자신의 पिंजऱ्यात आपल्या बाळाला पाहून ती माता पक्षी दुःखात होती. 이 구슬프게 이제 짹짹거리면서 주변을 맴돌다가 पण एके दिवशी त्या माता पक्षाने अचानक एक विचित्र गोष्ट करण्यास सुरुवात केली. 퍼포먼스를 하는 겁니다. 무슨 ती आवाज करत पिंजऱ्याभोवती उडत असे 짹짹하고 날다가 आणि अचानक मेल्यासारखी जमिनीवर पडत असे. 죽는 모습으로 땅으로 떨어지는 겁니다. 이 아기 새가 माता पक्षाकडे पाहून पिल्लाने विचार केला, 그걸 보면서 माता काय करत आहे? 근데 थोड्या वेळाने ती माता पक्षी पुन्हा पिंजऱ्याभोवती उडू लागली 위로 이제 날아 올라가면서 आणि बाळाशी नजरानजर होताच ती पुन्हा जमिनीवर पडायची. 새끼하고 눈이 딱 마주치니까 또 퀵 하고 떨어지는 겁니다. 몇 अनेकदा 주간은 संकेत 새가 देऊनही ते पिल्लू आपल्या माताची इच्छा समजू शकले नाही, पण एका क्षणी त्याला ती समजली. 엄마의 그 뜻을 제대로 이해하지 못하다가 어느 순간 이제 이해가 되었습니다. 아, माताने जसे केले तसेच मी करणार. 그래서 म्हणून 세상 속에 पिंजऱ्यात त्या पिल्लाने जिवंत असूनही मेल्याचे नाटक केले. 살아있지만 이제 죽은 척 이렇게 하고 있었어요. 그러니까 새를 पक्षी मेला आहे हे पाहून त्याला पकडणाऱ्याने पिंजऱ्यातून बाहेर काढले आणि फेकून दिले. 새장 밖으로 꺼내서 버렸습니다. त्याला फेकून दिले जात असताना तो क्षण खऱ्या आनंदाचा होता. 굉장히 참 행복한 순간이었습니다. 이 자유가 ते मुक्त झाले होते. 이랬으니 त्यामुळे आपल्या मातेशी पुन्हा भेटल्याने त्या पिल्लाने आनंदाने किलबिलाट केला आणि ते आकाशात उडून गेले. 날아갔다는 그런 얘기가 있습니다. 이건 바로 माता पक्षाने काय दाखवले? तिने एक उदाहरण दाखवले. पिल्लू पिंजऱ्यात असताना त्याला वाचवण्यासाठी माताकडे हात, पाय किंवा इतर साधन नसल्यामुळे तिने केलेली ही सर्वात शहाणपणाची गोष्ट होती. 엄마로서 최고 내연지혜였습니다. त्या पिल्लाला पकडून पिंजऱ्यात ठेवल्यामुळे त्याचे मरण निश्चित होते, पण आपल्या मातेने दाखवलेल्या उदाहरणाचे पालन केल्यावर ते मुक्त झाले आणि जिथे ते मनाप्रमाणे मुक्तपणे उडू शकेल अशा ठिकाणी जाऊ शकले. 마음껏 활보할 수 있는 세계로 힘차게 또 날아갔다는 그런 얘기 속에서 우리 आपणही पृथ्वी नावाच्या या छोट्या ग्रहात बंदिस्त आहोत, पण सार्वकालिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी काय करावे हे परमेश्वराने स्वतः उदाहरण घालून दाखवले आहे, जेणेकरून आपण ते आचरणात आणू. 것을 이제 본보여 주셔서 우리를 하여금 행하게끔 그렇게 해 놓으셨습니다. 예. 그럼 그 अनेक शिकवणींपैकी आपण वल्हांडाच्या सत्याविषयी परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. 성경 말씀 살펴보도록 합시다. या आपण मत्तई अध्याय 26 वचन 17 पाहूया. नंतर बेखमीर भाकरीच्या सणांच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणांकरिता वल्हांडाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. 원하시나이까라고 제자들이 여쭈었습니다. जेव्हा वल्हांडणाचा दिवस आला तेव्हा शिष्यांनी विचारले, वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी? वचन 18. 대목입니다. 18절입니다. त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे. मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे तो काय करेल? वल्हांडण सण करतो. 어떻게 하시겠다고요? हे येशू ख्रिस्ताची प्रबळ इच्छा दर्शविते. 예수님의 한 의지가 담겨 있습니다. 여러분, 6월절 सर्व लोकांनो, येशूने मी वल्हांडण पाळणार आहे असे म्हणून एक उदाहरण मांडले. परमेश्वराने वाढवू नका किंवा कमी करू नका म्हटले, पण चर्च काय म्हणतात? येशूने म्हटले, मी तो पाळणार आहे, पण जगभरातील असंख्य चर्च म्हणतात, आम्ही तो पाळणार नाही. 어떻게 되겠습니까? मग त्यांचे काय होईल? 예수님께서 가신 येशू ज्या स्वर्गाच्या राज्यात गेला त्यापेक्षा वेगळ्या ठिकाणीच ते जाणार नाहीत का? 게 없지 않습니까? 예. 하나님께서 परमेश्वर मार्ग बनले आणि एक उदाहरण ठेवले, जेणेकरून ते आपल्याला सर्व सत्याचे पालन करण्यासाठी जागृत करतील. 이 같은 모든 진리를 우리에게 또 일깨워 주셨는데 सर्व सत्यांमध्ये सर्वात महत्वाचे सत्य वल्हांडण नाही का? 6월절 아니겠습니까? उतार्यानुसार कोणी वल्हांडणाला मान्यता दिली, त्याचा गौरव केला आणि त्याची प्रशंसा केली. परमेश्वर आणि बायबल या सर्व बाबींना बायबलचा पाठिंबा आहे. जणू काही बायबल आपल्याला सांगत आहे, 뒷받침해주고 होय, 그래, 너희 तुमचा विश्वास योग्य आहे. तुम्ही जो वल्हांडण पाळत आहात तोच येशूनेही पाळला होता आणि येशूच्या उदाहरणाचे पालन करणे हा स्वर्गाच्या राज्याचा मार्ग आहे. 천국 가는 길이야. 이렇게 지금 알려주고 있습니다. 예.
지금 그런 मग 분은 जे या मार्गाचे पालन करत नाहीत ते सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात जाणार नाहीत. 길이 아닌 जर हा स्वर्गाचा मार्ग नसेल तर फक्त एकच मार्ग आहे. हा कोणता मार्ग आहे? 무슨 길입니까? हा नरकाच्या सार्वकालिक शिक्षेचा मार्ग आहे. 영원한 없다는 사실을 बायबलद्वारे या सत्यावर पुन्हा एकदा मनन करून येशूने आपल्यासाठी एक उदाहरण म्हणून पाळलेल्या वल्हांडाला आपण कधीही क्षुल्लक मानू नये. 결단코 소홀히 여기지 않는 우리 모두가 되어야 되겠습니다. यापण वचन 26 पाहूया. 살피도록 합시다. मग ते भोजन करीत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांस देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला. तो वल्हांडाच्या सणाचा द्राक्षारस असलेला प्याला होता व उपकारस्तुती करून तो त्यांस दिला व म्हटले, तुम्ही सर्व ह्यांतून प्या. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. 너희가 다 이것을 마시라. 이것은 죄 사함을 얻게 하려고 많은 사람을 위하여 흘리는 나의 피 곧 언약의 피니라고 했습니다. 자, आपण वल्हांडण पाळावा म्हणून ख्रिस्ताने वल्हांडणाची भाकर खाऊन व द्राक्षरस पिऊन एक आदर्श घालून दिला. 포도주도 마시게끔 하셨고 ख्रिस्त वल्हांडण साजरा करत असल्याचे दृश्य एका प्रसिद्ध कलाकाराच्या कार्यामुळे जगभर माहीत झाले. पण ते वल्हांडण साजरा करत होते हे सत्य क्वचितच कोणाला माहीत आहे. 모든 사람들에게 알려져 있습니다만 그것을 유월절이라고 이렇게 알고 있는 사람들은 굉장히 드뭅니다. प्रत्येकाला शेवटले भोजन माहीत आहे. पण जेव्हा आपण म्हणतो की शेवटले भोजन खरे तर वल्हांडण होता, तेव्हा पुष्कळ लोक असे म्हणतात, तो खरंच वल्हांडण आहे का? असे कोठे म्हटले आहे? 어디 있습니까? 이렇게 이제 묻는 사람들이 많다라고 하는 것은 यावरून आजकाल संपूर्ण पृथ्वीवर किती निबिड काळोख पसरला आहे हे आपण पूर्णपणे समजू शकतो. 있는 대목이라고 볼 수가 있겠습니다. 그래서 आपण जो वल्हांडण पाळत आहोत त्याला आपला परमेश्वर आणि बायबल यांची प्रशंसा, समर्थन आणि मान्यता आहे. 뒷받침해 주시고 옳다고 인정을 해주고 있습니다. 우리 परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो आणि स्वर्गात जाणारे लोक म्हणून ओळखतो. म्हणून आपण आपल्या सत्यावर अधिक अभिमान व आत्मविश्वास बाळगावा. 이 신앙에 대해서 더 큰 자부심과 긍지를 가져야 되겠습니다. या आपण करिंथकरांस दुसरे पत्र अध्याय 10 वचन 18 पाहूया. कारण स्वतःची वाखाणणी करणारा पसंती सुतरत नाही, तर कोण ज्याची वाखाणणी प्रभू करतो तोच पसंती सुतरतो. 주께서 칭찬하시는 자니라고 했습니다. याचा अर्थ ज्याची वाखाणणी प्रभू करतो तोच पसंती सुतरतात, तोच योग्य आहे. परमेश्वर कोणाची प्रशंसा व मान्यता देतो? तुम्ही जे वल्हांडण पाळता ते योग्य आहात असे का आहे? मी तुम्हाला अनुसरण्यासाठी आदर्श दिले आहेत. 본을 보여주는 पण मी दाखवल्याप्रमाणे माझ्या आदर्शांचे पालन करणारी केवळ सियोन नाही का? 시온이 아니냐? 이렇게 याप्रमाणे परमेश्वराने म्हटले, स्वतःची प्रशंसा करणारा नाही, तर ज्याची प्रभू प्रशंसा करतात तोच पसंती सुतरतो. 주께서 칭찬한 자니라고 이렇게 말씀을 주셨습니다. या प्रकरणाबद्दल लूकने खालीलप्रमाणे लिहिले. 이렇게 또 기록을 하고 있습니다. 누가 या आपण लूक अध्याय 22 मधून पुन्हा खात्री करूया की वल्हांडण हा स्वर्गात नेणारा मार्ग आणि सत्य आहे. 진리라는 사실을 다시 한번 확인해 보도록 합시다. 누가 लूक अध्याय 22 वचन 15. 15절입니다. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी येथे म्हणजे येशू हे शब्द स्वतः येशूने उच्चारले आहेत. दुःख भोगण्यापूर्वी त्याला काय करण्याची फार उत्कट इच्छा होती? हे वल्हांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती. 이 유월절 먹기를 어떻게 해요? 원하고 원하였다. परमेश्वराला कोणता सण साजरा करण्याची फार उत्कट इच्छा होती? 절기입니까? तो वल्हांडणाचा सण होता. परमेश्वराने म्हटले, हे वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती. परमेश्वराचे लोक या नात्याने आपण वल्हांडणाद्वारे परमेश्वरात राहतो. 귀속되어서 하나님 안에 याशिवाय आपण आता परमेश्वराने तयार केलेल्या स्वर्गाकडे आनंदाने धावत आहोत. 지금 유월절을 통하여 힘차게 다름질하고 있는 या वस्तुस्थितीचा आपल्याला अभिमान आणि आत्मविश्वास असला पाहिजे. 세상에 सर्व लोकांनो, स्वर्गाचे राज्य असे ठिकाण नाही जिथे जगातील असंख्य लोक केवळ तोंडाच्या शब्दांनी प्रवेश करू शकतात. 이루어지는 구원이기 때문에 कारण तारण परमेश्वराच्या कराराद्वारे दिले जाते. परमेश्वराने वल्हांडणाद्वारे सर्व मानवजातीला अनंतकालिक जीवन व तारणाची पुष्टी केली आहे आणि वचन दिले आहे. 확정하시고 언약해 놓으셨습니다. जगातील असंख्य चर्च म्हणतात, चर्च ऑफ गॉड वल्हांडण पाळते. एखादे चर्च वल्हांडण पाळत आहे हे विचित्र नाही का? जगात वल्हांडण पाळणारे एकही चर्च नाही. 유월절 지키는 교회가 하나도 없는데 없으니까 पण वल्हांडण पाळणारे कोणतेही चर्च नसल्यामुळे परमेश्वराने या जगाचे वर्णन कसे केले?
यशया अध्याय 60 मध्ये या जगाचे वर्णन सत्य आणि प्रकाशाशिवाय एक अंधकारमय ठिकाण असे केले आहे. 빛이 없는 세상 이렇게 표현했습니다. अंधार आहे कारण मनुष्यांचे डोळे आणि त्यांचे आत्मे झाकलेले आहेत. जेव्हा सत्याच्या प्रकाशाचा एक किरणही नव्हता, 이런 환경 가운데서 तेव्हा परमेश्वर प्रकाशाचा झोत म्हणून पृथ्वीवर आले आणि नवीन कराराच्या वल्हांडाचा प्रकाश सर्वत्र पसरवला. 골고루 비춰주었습니다. 자, 우리 जेव्हा आपल्या हृदयात सत्याचा प्रकाश पडला तेव्हा एक दिवा पेटला. 2 लोकांना प्रकाश प्राप्त झाल्यावर 2 दिवे पेटले. आता जगभरात असंख्य दिवे प्रज्वलित केले जात आहेत. 다 이렇게 켜지고 있습니다. प्रज्वलित होणाऱ्या दिव्यांची संख्या वाढतच जाईल. 그래서 लूक अध्याय 22 मध्ये परमेश्वराने म्हटले, हे वल्हांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती. हे किती कळकळीचे शब्द होते. 있는 말씀입니까? हे वल्हांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती. 가만 가는 स्वर्गाच्या राज्यात परत जाणारा मी एकटाच असू नये. तुम्हालाही माझ्यासोबत घेऊन जाण्याची माझी उत्कट इच्छा असल्यामुळे मी तुम्हाला मार्ग शिकवण्यासाठी एक उदाहरण ठेवले आहे. 실상 우리 वास्तविक वल्हांडण न पाळल्यास परमेश्वर स्वर्गात जाऊ शकत नाहीत का? मग त्यांनी वल्हांडण का साजरा केला? हे आपल्यासाठी एक उदाहरण ठेवण्यासाठी होते. 너희도 앞으로 이렇게 하라는 आपणही आतापासून असेच करावे हे शिकवण्यासाठी. 또 우리 하나님께서 이 땅에 पृथ्वीवर आल्यावर परमेश्वराचाही बाप्तिस्मा झाला. 왜 침례 받았겠어요? त्यांनी बाप्तिस्मा का घेतला? परमेश्वरास बाप्तिस्म्याची गरज नाही. 죄인들이 बाप्तिस्मा हा पापांची क्षमा प्राप्त करण्यासाठी पापी लोकांनी घ्यायचा विधी आहे. पण नीतिमान परमेश्वराने बाप्तिस्मा का घेतला? 침례를 받았겠습니까? 전부 너희로 하여금 येशूने कोणती जाणीव करून दिली? 어떻게 해요? त्यांनी आपल्यासाठी एक आदर्श घालून दिला, याची जाणीव करून दिली. 그렇다면 그리스도 ख्रिस्ताने म्हटले आहे, मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालायला नको का? 않겠습니까? 예. 우리 आपली चर्च हाच मार्ग अनुसरत आहे याचा अभिमान बाळगा आणि सभोवतालच्या सर्वांना आत्मविश्वासाने सांगा, 유월절 지키시고 चला वल्हांडण पाळूया, म्हणजे आपल्याला अनंतकालिक जीवन मिळेल आणि आपण एकत्र स्वर्गात जाऊ. 유월절은 천국 कारण वल्हांडण हा मार्ग आणि सत्य आहे ज्याला येशूने मान्यता दिली. म्हणून आपण या सत्याबद्दल स्पष्टपणे साक्ष द्यायला नको का? 말할 수 있는 우리가 돼야 되겠죠. या आपण वचन 19 वर जाऊया. मग त्याने भाकर घेऊन व उपकार स्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर वल्हांडणाची भाकरी आहे, माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी दिले जात आहे. 하나님 परमेश्वराचे शरीर नश्वर आहे का? 죽을 수 있는 몸입니까? 이것은 येशूने आपल्याला वल्हांडणाची भाकर दिली आणि असे म्हटले की हे माझे शरीर आहे जे अमर व सार्वकालिक आहे. 유월절 떡의 의미를 그렇게 언약해 주셨습니다. 예. 너희가 आपण काय करायला पाहिजे? 어떻게 하라고요? माझ्या स्मरणार्थ हे करा. हे करा हे शब्द कोणी उच्चारले? 말씀입니까? 이웃집 사람 हे शब्द कुठल्या शेजाऱ्याने किंवा वाटसरूने बोलले नव्हते. 아닙니다. ते स्वतः परमेश्वर होते, जे तारणाचा गाभा आणि स्रोत आहेत, ज्यांनी म्हटले, हे करा. 너희가 이것을 행하라고 했습니다. 행하라고 जरी ही परमेश्वराची आज्ञा आहे, तरी एदेन बागेपासून सैतान नेहमी त्यांच्या विरोधात बोलतो. 반대 얘기를 합니다. जे परमेश्वराने खाण्यास मनाई केली ते सैतानाने खा म्हटले. जे परमेश्वराने खाण्यास सांगितले सैतान नेहमी त्याच्या उलट म्हणतो. वल्हांडणाच्या भाकरी व द्राक्षारसाविषयी परमेश्वराने म्हटले, माझ्या स्मरणार्थ हे करा. 하시고 वचन 20. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. ते रक्त हे कोणासाठी ओतले जात आहे? तुमच्यासाठी ओतले जात आहे. 너희를 위하여 붓는 것이라고 했습니다. 자, आपल्याला चांगले माहीत आहे की वल्हांडण नवीन कर आहे. 잘 알고 있는 진리입니다. 예. 예수 येशूने घोषित केलेल्या नवीन कराराच्या सर्व सत्यांमध्ये हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. 진리 가운데 한 부분입니다. जरी येशूने म्हटले, मी वल्हांडण पाळणार आहे आणि तो पाळण्याची माझी उत्कट इच्छा होती, तरी आजकाल येशूवर विश्वास ठेवणारे जगभरातील चर्च ते पाळत नाहीत. हे खरोखरच खूप विचित्र आणि उपरोधिक आहे. 하지를 않고 있으니 여러분 이것이야말로 정말 참 이상한 일이고 아이러니한 일이 아닐 수가 없습니다. 다가 ते सर्व येशूवर विश्वास ठेवण्याचा दावा करतात आणि त्याच्या अगदी लहान कार्यालाही महत्त्वाचे मानतात. 이긴다고 하는 교회들이 그림으로도 남기고 जरी ते येशूविषयी चित्रे काढतात आणि फोटो घेतात, तरी ही आश्चर्याची गोष्ट नाही का की त्यांना वल्हांडणाबद्दल काहीच माहिती नाही? 있다니까. 놀랍지 않습니까? ते पाहत असता ते पाहत का? पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही. 마음은 있지만 깨닫지 못할 것이다.
परमेश्वराच्या भविष्यवाण्या अचूकपणे पूर्ण झाल्या आहेत. 이루어졌고 적중이 되고 있습니다. 네, 그러나 पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. धर्म으로 복이 또다 말이죠. सर्व लोकांनो, आपण धन्य आहोत. आपल्या सियॉन परिवारातील सर्व सदस्य धन्य आहेत. 야, 나는 तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी यात किंवा त्यात चांगला का नाही, पण हाही एक आशीर्वाद आहे. सर्व लोकांनो, समजा तुम्ही प्रत्येक गोष्टीत निपुण आहात. 하나님을 필요로 하겠습니까? तुम्हाला परमेश्वराची गरज भासेल का? 잘하는 사람은요. ज्यांच्यात कमतरता आहे तेच जास्त प्रार्थना करतात. ते कुशल लोकांपेक्षा जास्त मनापासून प्रार्थना करतात. 하나님께서 वरून पाहता परमेश्वर कोणाला अधिक आशीर्वाद देईल? 주시겠습니까? 나는 तो कोणी असेल का जो स्वतःला म्हणतो, मी प्रत्येक गोष्टीत चांगला आहे आणि सर्व काही आपल्याच बळावर करतो? 죄인으로소이다. 부족한 किंवा तो कोणी असेल जो नम्रपणे प्रार्थना करतो, प्रभो, मी पापी आहे, 영원한 천국 मी अशक्त आहे आणि माझ्यात खूप उणीवा आहेत, पण तू मला सियॉनमध्ये बोलावून स्वर्गात जायची परवानगी दिलीस. 기도가 या कृपेबद्दल मी खूप आभारी आहे. 사도 바울 하면 एखाद्याला सहज वाटेल की प्रेषित पौल बायबल शिकवण्यात, प्रचारात व इतर सर्व कामात निपुण होता. 성적인 어떤 사람이라고 생각하기 쉽습니다. पण त्याच्यातही काही कमतरता होत्या. 부족한 것이 있었습니다. म्हणून त्याने प्रार्थनेत परमेश्वराला 3 वेळा विनंती केली, हे परमेश्वरा, कृपया माझ्यातील सैतानाचा काटा काढा. पण परमेश्वराने उत्तर दिले, माझी कृपा तुला पुरेशी आहे. 내 은혜가 내게 족하단 말이죠. मी माझे प्रेम दाखवण्यासाठी तुला एक काटा दिला आहे, पण जर मी तो काढून घेतला तर ते माझे प्रेम काढून घेण्यासारखेच नाही का? 그러니 그 म्हणूनच तू या काट्यावर समाधानी राहा आणि परमेश्वराचे आभार मान. 사도 바울이 हे समजल्यावर प्रेषित पौलाने 1 थेसलोनिकाकरांस अध्याय 5 मध्ये काय म्हटले? 항상 सर्वदा आनंद करा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. 감사하라. 지난번에 आधी म्हटल्याप्रमाणे 말씀을 좀 드렸습니다만 우리 मानवी शरीरातील सर्व रक्तवाहिन्यांची लांबी किती असते? 몇 킬로나 된다고 해서 विश्वास बसतो का की ती 90,000 किलोमीटरपेक्षा जास्त लांब आहे? 그만큼 된다. आपल्याला वाटेल ती 1 किलोमीटर तरी लांब आहे का? 그러니까 이렇게 생각하기 쉬운데 पृथ्वीचा परीघ सुमारे 40,000 किलोमीटर आहे. 약 4만여 킬로 정도 म्हणून 된다고 परमेश्वराने आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांची लांबी पृथ्वीच्या परीघाच्या 2.5 पट केली आहे. 우리 속에 핏줄로 만들어 놓으셨어요. परमेश्वराने अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या अशा बनवल्या आहेत की त्यातून रक्त वाहू शकेल. 가지고 피 잘 통할 수 आपल्याला इतके मौल्यवान व आदरणीय न मानता परमेश्वराने इतक्या गुंतागुंतीच्या रचनेने आपल्याला कसे निर्माण केले असते? 하시고는 그렇게 만들 수 있겠습니까? आपण विश्वास ठेवूया की आपले अस्तित्वच परमेश्वराच्या अपार प्रेमाचा पुरावा आहे. 하나님의 사랑을 우리가 많이 받고 있구나. यावर विश्वास ठेवून या जाणीवेने आपण सर्वजण उत्साही होऊया. 그리고 힘냅시다. परमेश्वराने आपल्या शरीरात लांब रक्तवाहिन्या विनाकारण निर्माण केल्या नाहीत. 핏줄을 만들어 넣으신 거 सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात नेण्यासाठी परमेश्वराने आपल्यावर विपुल कृपा केली आहे. 베풀어 주신 आज देखील मी स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय मातांचे आभार मानतो की त्यांनी आपल्याला वल्हांडणाच्या सत्याची जाणीव करून दिली. 다른 사람은 6월 वल्हांडणाच्या चित्राला पाहून जगातील लोक याला फक्त शेवटले भोजन म्हणतात. 우리는 최후 मात्र आपण असे म्हणू शकतो की हा नवीन कराराचा वल्हांडण आहे. 이렇게 말할 수 आपण आपल्या डोळ्यांनी जे पाहतो ते त्यांच्या पाहण्यापेक्षा नक्कीच वेगळे आहे. 있습니다. ते दावा करतात की त्यांच्याकडे पाहण्यासाठी डोळे आहेत आणि तरीही ते पाहू शकत नाहीत, पण आपल्याकडे पाहू शकणारे डोळे आहेत. जेव्हा यहोशुआ आणि इस्रायल लोकांनी वल्हांडणाद्वारे स्वर्गातून पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त केल्यानंतर यरीहोच्या सभोवती 7 वेळा प्रदक्षिणा घातल्या, तेव्हा त्यांच्या जयघोषाने यरीहोच्या भिंती असहाय्यपणे कोसळल्या नाहीत का? 이스라엘에게 우리 하나님께서 परमेश्वराने वल्हांडणाद्वारे इस्रायलांशी करार केला आणि तोच त्यांच्या अंतिम विजयाचा स्रोत बनला. एवढेच का? 이루어 주셨습니다. 어디 그뿐입니까? योशिया राजाच्या काळात ते बऱ्याच काळापासून मूर्तींना आपला देव मानत होते. 하나님으로 잘못 알고 이렇게 섬기다가 पण एके दिवशी त्यांना परमेश्वराच्या मंदिरात कराराचे पुस्तक सापडले. 하다가 보니까 율법책이 발견이 된 겁니다. कराराच्या पुस्तकात वल्हांडण नावाच्या परमेश्वराच्या पवित्र सणाचा उल्लेख होता, पण त्यांनी तो पूर्वी कधी पाळला नव्हता. 했는데 한 번도 시킨 적이 없었습니다. 이래서 योशिया राजाच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी त्याने बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे वल्हांडण पाळला. 그대로 참 거룩히 지키게 되니까 मग परमेश्वराने योशियावर आशीर्वाद देऊन म्हटले, 축복이 또 임했고 योशियाच्या आधी आणि नंतरही कोणी राजा नव्हता 힘을 다해서 ज्याने आपल्या संपूर्ण हृदयाने, संपूर्ण जीवाने आणि संपूर्ण शक्तीने परमेश्वराच्या नियमांचे पालन केले. 후회도 없었더라 하는 이런 큰 칭찬과 या प्रकारे स्वतःची स्तुती करणारा योशिया राजा होता का? 칭찬과 자랑이 아니라 누구로부터요? हे परमेश्वराकडून प्राप्त झाले नाही का? तसेच हिजकिया राजाबद्दल काय? 역시
पूर्वीच्या राजांपैकी 가운데 वल्हांडण पाळणाऱ्या कोणत्याही राजाचा शेवट वाईट झाला नाही. 나쁜 어떤 그런 왕들은 없었습니다. ज्या राजांनी वल्हांडण पाळला नाही ते भ्रष्ट झाले, मूर्तींची उपासना केली, परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध गेले, वाईट कृत्य केली आणि अत्याचारी झाले. 정치를 하더라도 폭정을 자행을 했지만 वल्हांडण पवित्रपणे पाळल्यामुळे ज्या राजांना परमेश्वराचे मार्गदर्शन मिळाले ते सर्व बायबलच्या इतिहासात महान व्यक्ती बनले. 참 위대한 인물들로서 기록되어 있습니다. या आपण योब अध्याय 8 मधून परमेश्वराचे वचन पाहूया. 자, 6월 वल्हांडण ही परमेश्वराची खरी कृपा आहे जी आपल्याला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाते. 은혜 중에 은혜요. वल्हांडण हा सण देहात येऊन साजरा करण्याची परमेश्वराची उत्कट इच्छा होती. हे लक्षात ठेवून या आपण योब अध्याय 8 पाहूया. 하시면서 욥기서 8장을 열어보도록 합시다. इयोब अध्याय 8 वचन 7. 내 तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल. मागल्या पिढीच्या लोकांना विचार, त्यांच्या वडिलांनी जो शोध लावला त्याकडे लक्ष दे. 사람에게 물으며 열조의 터득한 일을 어떻게 하라고요? त्यांच्या पूर्वजांमध्ये योशिया आणि हिजकिया राजे होते. 여호수아 त्यांच्यात यहोशुआ देखील होता. 그들이 ते सर्व काय शिकले? जो हिजकिया राजा मरणार होता, परमेश्वराने त्याच्या आयुष्यात 15 वर्षे वाढवली आणि सूर्याची सावली सुद्धा मागे फिरवली. 받는 그런 축복을 또 받게 되었고 해 그림자를 परमेश्वराने अशा आश्चर्यकारक चमत्काराची बायबलमध्ये नोंद होऊ दिली. 기적과 같은 역사를 성경의 그 한 페이지에 올리게 되었습니다. तुम्हाला यिर्मिया अध्याय 31 मधील वचने आठवत असतील. 말씀 기억나실 것입니다. परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन. 당신의 तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा, मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, मी ते त्यांच्या हृदपटालावर लिहीन. मी कोण होणार? मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. 하나님 परमेश्वराने आपल्या लोकांशी नाते जोडण्यास कशाचा उपयोग केला? 형성했다고요? नवीन करार. आपल्याला परमेश्वराच्या इतके जवळ आणणारे आणि त्याच्यासोबत एक शरीर बनवणारे यासारखे पवित्र सत्य जगात दुसरे नाही. 온 세상에는 없습니다. ज्यांना तारणाची गरज नाही त्यांना कदाचित वल्हांडण पाळण्याची गरज नसेल, 없는 것이 될 수도 있을지 모르겠습니다만 पण ज्यांना तारण प्राप्त करायचे आहे त्यांनी वल्हांडण पाळलाच पाहिजे. 반드시 지켜져야 되겠습니다. म्हणूनच परमेश्वराने आदर्श ठेवला, नाही का? 신 것 아니겠습니까? आपल्याला स्वर्गात नेण्यासाठी परमेश्वराने स्वतः 2000 वर्षांपूर्वी वल्हांडण पाळण्याचा आदर्श घालून दिला. 전에도 보여주신 पुन्हा पवित्र आत्म्याच्या ह्या शेवटच्या युगात आपले स्वर्गीय पिता आणि माता आपल्याला आदर्श घालून देण्यासाठी पृथ्वीवर आले आहेत. मी सियॉनमधील आपल्या परिवाराला विनंती करतो की हे भौतिक जीवनच सर्वस्व मानणाऱ्या दयनीय आत्म्यांना जागृत करा. 어떤 그 심령들에게 त्यांना स्वर्गाच्या राज्याची जाणीव करून देऊया, म्हणजे आपण सर्व एकत्र तेथे जाऊ. 갈 수 있는 시온 가족들이 다 되시길 तुम्हाला खूप कृपा प्राप्त झाली असेल या आशेने मी आजचा उपदेश समाप्त करतो. तुमचे खूप खूप आभार.